पैशाचा पाऊस पडण्यासाठी अघोरी पूजेचा विधी करून एका अल्पवयीन मुलीचा बळी देण्याच्या तयारीचा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातून समोर आलाय। या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी 16 ऑगस्ट रविवारी रात्रीच्या दरम्यान 15 जणांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी, अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 आणि पॉस्को कायद्यान्वये एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल केलाय। रविवारी रात्री उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गाडे व त्यांची टीम उदगीर ग्रामीण लातूर मार्गावर पेट्रोलिंग करत होते। त्यावेळी करडखेल पाटीजवळ एक कार आणि काही लोक संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले। त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघड झालाय। या प्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण 15 जणांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरील आरोपी हे अकोला, परभणी, पुणे, बीड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातले असल्याचे समजते। सध्या आरोपी हे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात असून पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलीस करत आहेत। शनिवार रविवारच्या रात्री दरम्यान आमच्या पेट्रोलिंगला असलेले उदगीर ग्रामीणचे PI श्री गाडे आणि त्यांची टीम पेट्रोलिंग करत असताना करडखेड शिवारामध्ये एक संशयास्पद कार आणि त्यामध्ये काही व्यक्ती मिळून आलेल्या होत्या। त्यांच्या चौकशी दरम्यान असं समजलं की अजून त्यांच्या दुसऱ्या 2 टीम त्यांच्यासोबत कनेक्ट आहेत आणि ही दोन्ही टीम वेगवेगळ्या ठिकाणाहून येऊन या भागामध्ये कुठल्या तरी ठिकाणी एक लक्ष्मी कृपा पूजा करून पैशाचा पाऊस पडेल अशा पद्धतीनं एक पूजा मांडणार होते आणि ह्या मंडळींना ताब्यात घेतल्यावर त्यांची कसून चौकशी आणि त्यांच्या गाड्यांची झडती घेता त्यामध्ये या पूजेसाठी लागणारी लिंबू, हळद, कुंकू, तांदूळ आणि इतर काही ज्या वस्तू आहेत अशा वस्तू मिळून आल्यात आणि त्यावरून आमच्या जमादार संतोष शिंदे यांच्या फिर्यादवरून गुन्हा रजिस्टर नंबर 577/2026 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट चालीरीती, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये आणि पोक्सोचे त्याच्यामध्ये 2 कलम लागलेले आहेत, 12 व 18। कारण त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा त्यामध्ये पूजेसाठी वापर करण्यात येणार होता। त्या अनुषंगाने पोक्सोची सुद्धा कलम यामध्ये लावण्यात आलेली आहे। यामध्ये एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची पुढील विचारपूस सुरू आहे। 2 आरोपी आहेत आणि आता चौकशीमध्ये अजून पुढे कोणी जर आलं तर त्यामध्ये एखाद्या वेळेस अजून स्पष्टता येऊ शकेल। नाही, सध्या तरी उदगीरचं कोणी आहे असं दिसून आलेलं नाही। आता त्यांची चौकशी आहे। आज या आरोपींचा PCR सुद्धा मागितला जाणार आहे। त्यामध्ये जसं काही स्पष्ट होईल पुढं त्या आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल। कुठे पूजा होणार होती या बाबतीमध्ये अजून स्पष्टता आलेली नाही। त्यामध्ये जो कोणी पूजेला येणार होता त्या जो लिंक जी आहे ती वरची लिंक अजून मिळायची आहे त्याच्यामध्ये आणि मग त्यानुसार पुढची कारवाई आणि पुढची स्पष्टता यामध्ये येऊ शकेल।